हाय फ्रेंड्स, आपण आज बनवूया मस्त असा स्पॉन्जी असलेला चॉकलेट फ्लेवरचा केक, तेही प्रेमिक्स पासून। प्रेमिक्स घेतला आहे तर नंदीचं प्रेमिक्स आहे। कुठल्याही प्रकारचं प्रेमिक्स घेतलं तर याच प्रकारची रेसिपी आपण तयार करू शकतो। खूप छान स्पॉन्जी केक तयार होतो। हा केक माझ्या मुलांनी तयार केलेला आहे। स्कूलला आता सुट्ट्या लागल्या आहे, एक्झाम संपली आहे, त्यामुळे त्याने बनवलेला आहे। तर त्याने 1.5 वाटी प्रेमिक्स घेतलं होतं, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आणि व्यवस्थित फेटून घेतलं। तेल फक्त खूप स्ट्रॉंग फ्लेवरचं नाही घ्यायचं, मोहरीचं वगैरे नाही वापरायचं, नॉर्मल तेल घ्यायचं आपल्या घरात, किंवा तळलेलं वगैरे तेल नाही वापरायचं। त्यानंतर पाणी घेतलं आहे, 1 वाटी पाणी घेतलं आहे। 1.5 वाटी प्रेमिक्स साठी 1 वाटी आणि वर 2 ते 3 चमचे एवढं पाणी या प्रेमिक्सला लागलं। आपण मिक्स करत राहतो तसं आपल्याला कळतं की यामध्ये आता किती पाण्याची गरज आहे। फक्त व्यवस्थित फेटून घ्यायचं, कुठल्याही प्रकारचे लम्स यामध्ये नाही राहिले पाहिजे। मस्त असा केक तयार होतो, एकदा नक्की बनवून बघा। फ्लेवर कुठलाही असला तरी मेथड सेम राहते। व्हॅनिला फ्लेवरचं प्रेमिक्स आणलं तुम्ही तरी सुद्धा याच प्रकारे बनवू शकतात। याची जी चव आहे ती पण खूप छान होते। त्यानंतर प्रेमिक्स तयार करून घेतलं, साईडला ठेवलं आणि ज्या डब्यामध्ये आम्हाला केक स्टीम करायला ठेवायचा होता त्याला ग्रीस करून घेतलं तुपाने। तेलाने सुद्धा करू शकता, किंवा बटर पेपर असेल तर बटर पेपर सुद्धा तुम्ही ठेवू शकता यामध्ये। त्यानंतर तयार झालेलं प्रेमिक्स मी या डब्यामध्ये घातलं, हे बघा। खूप छान फुगून हा केक तयार होतो। थोडं टॅप करून घेतलं 2-3 वेळेस, म्हणजे त्याच्या आतली जी हवा आहे ती निघून जाईल आणि केक खूप छान फुगेल। त्यानंतर मी ते स्टीमर घेतलं होतं, त्यामध्ये एक स्टँड ठेवलं। स्टँड नसेल अशा प्रकारे तुम्ही एखादी प्लेट सुद्धा ठेवू शकता। अशा प्रकारचं स्टँड सगळ्याकडेच असतं जवळपास। त्या स्टँडवर हा तयार केलेला केकचा डब्बा ठेवून घेतला आणि झाकण ठेवलं। गॅसची फ्लेम लो ठेवायची, 25 मिनिटं जवळपास हे आपण स्टीम करून घेऊया केकला। मध्ये झाकण नाही काढायचं अजिबात। हे बघा 25 मिनिटं झाली आहे, मस्त असा फुगून केक तयार झाला आहे। मी यामध्ये चाकू घालून बघितला, चाकूला अजिबात चिटकलं नाही। त्यानंतर मी त्या केकला 10 मिनिटं कढईमध्येच पूर्ण गार होऊ दिला। त्यानंतर एक चाकू घेतला आणि या केकला आपण डिमोल्ड करून घेऊया। चाकूने त्याच्या कडा पूर्ण सोडून घेतल्या। तयार झालेला केक आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। बघा किती छान फुगून तयार झाला होता केक। हे बघा, खालच्या बाजूनी सुद्धा खूप छान तयार झाला होता, कुठेही जळाला नाही किंवा कच्चा राहिला नाहीये, व्यवस्थित फुगून तयार झाला आहे। मस्त असा केक तयार झाला। त्यानंतर मी तुम्हाला आता कट करून दाखवते। अशा प्रकारे कुठल्याही प्रेमिक्सचा आपण केक तयार करू शकतो। फक्त पाणी आणि तेल घालून केक तयार होतो हा। बघा मस्त असा स्पॉन्जी आणि खूप छान हलका फुलका केक तयार झालेला आहे। मुलांच्या सुट्ट्या लागतात तेव्हा आपल्याला दरवेळेस प्रश्न पडतो की आता काय करायचं, सुट्ट्यांमध्ये येता जाता मुलांना खाण्यासाठी काय काय करून ठेवायचं। तर कधी कधी त्यांनाच किचन मध्ये एंट्री करू द्यायची आणि स्वतःच बनवायला लावायचं। त्यांना पण खूप म्हणजे इंटरेस्ट येतो आणि खूप खुश होतात की अरे वा, आपण आज काहीतरी वेगळं बनवलं आहे। आणि मम्मीला पण एक मुलं काहीतरी वेगळं शिकतायत याचा आनंद असतो। तर नक्की तुमच्या पण मुलांना एकदा तरी केक किंवा कुठल्याही प्रकारचे त्यांना ज्या रेसिपी आवडतात त्या नक्की बनवू द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब